कॅप्टन अशोक खरात आणि आजची राजकीय भूकंप या परिस्थितीनं जे महाराष्ट्र सध्या एका विचित्र परिस्थितीमध्ये अडकलाय आणि राजकीय नेत्यांना काय करावं आणि काय नाही करावं हे सुचना गेलंय. कारण की एकेकाळी काढलेले फोटो आज सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं व्हायरल होत आहेत आणि ज्या व्हायरल झाल्यामुळं त्याच्यासोबत बदनामीचे स्वर सुद्धा त्या नेत्यांच्या सोबत जोडू लागलेले आहेत. त्यामुळं अशोक खरात पासून किती हात लांब राहता येईल आणि आपले जुने फोटो कशा पद्धतीने जागता येईल याकडेच आज राजकारण्यांचा कल जास्त पद्धतीने दिसू लागलेला आहे. राजकारणी असो किंवा उच्च पदस्थ अधिकारी असो, या सगळ्यांनाच आज गोंधळ अशोक खरातांनी ज्या गोंधळात टाकलंय आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये असं गोंधळ निर्माण होणं गरजेचं आहे की ज्यामुळं या नेत्यांना वागण्याची परिस्थिती आणि राहण्याची प्रोटोकॉल तरी लक्षात येतील. कारण की आज ज्या परिस्थितीत अशोक खरात या महाराष्ट्राच्या पटलावर आणि ज्या परिस्थितीमुळे आज खऱ्या अर्थानं त्यांना ही सगळी वेळ भोगायची आली, त्याला सगळ्यात मोठे कारणीभूत म्हणजे या राजकीय परिस्थिती. कारण की राजकीय छत्रछाया जशा पद्धतीने मिळत गेली त्या पद्धतीने यांच्या मनातले जे काळे कारनामे त्या पद्धतीनं त्याला वाव मिळत गेला. कारण की जे म्हणतात ना मराठीत हिंदीत गाणं आहे, सय्या भय कोतवाल तो डर का है का. सय्याच कोतवाल असल्यावर डर मग भीती कशाची. जे आपल्या मनात येईल ते मनमानी. मग काय राजकीय छत्र मिळालं की सगळ्याच गोष्टी मिळायला सुरुवात होतात. पैसाही मिळतो, प्रतिष्ठाही मिळते, सोबत लवाजमाही मिळतो आणि ज्या पद्धतीची प्रसिद्धी होते त्यामुळं आपोआप लोकांचा घिरटा आजूबाजूला घेरू लागतो आणि त्याचाच फायदा या नराधमांनी घेतला. ज्या पद्धतीने ज्या महिलांची ज्या पद्धतीने 100 व्हिडिओची जवळपासची आकडेवारी ज्या आज चर्चेत आहे, खऱ्या अर्थानं त्या महिलांच्या परिस्थित्या आज काय असतील. कारण दाखवावं तर पाप, नाही बघा नाही केलं तर पाप, अशा पद्धतीच्या दुविधा मनस्थितीत या सगळ्या परिस्थित्या अडकून पडल्यात. पण खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीनं ट्रोल आर्मी नेत्यांच्या मागे ज्या पद्धतीने हातपाय धुवून लागलेली आहे, कारण की या ट्रोल आर्मीला धंदाच तेवढा आहे ना. ट्रोल आर्मीचं सगळ्यात मोठं काम सोपवून दिलेलं आहे, प्रत्येकाने सोपवून दिलंय, एकट्याचाच विषय नाहीये, सगळ्यांनी सोपवून दिलंय की ज्या पद्धतीनं अडचणीत येणारे फोटो हुडकून काढा, पाहिजे त्या पद्धतीचे बक्षीस मिळवा आणि त्या माणसाला जेवढं बदनाम करता येईल तेवढं. कारण की बदनामीचे स्वर एकदा मागे लागले की कशा पद्धतीने त्याची परिस्थिती हाताबाहेर जाते आणि त्याला राजकीय म्हणजे भवितव्यापासून कसं उद्ध्वस्त करता येईल यासाठी कार्यशील असलेली ही ट्रोल आर्मी. आणि वास्तविक स्वरूपात या ट्रोल आर्मीचं काम या जेव्हापासून हे सोशल मीडियाचं जाळं जेव्हापासून समाजात जास्त प्रमाणात वाढू लागलं आणि लोकांना सहजपणे अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून म्हणा, ज्या पद्धतीचे मोबाईल आता नवीन नवीन मोबाईल निघाले त्या मोबाईलच्या माध्यमातून म्हणा सहज लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम झालंय. जसं प्रसिद्धीही चांगल्या पद्धतीची होते तशी त्यांची बदनामीही चांगल्या पद्धतीची होऊ लागलेली. त्यामुळं आता नेत्यांमध्ये या गोष्टीची धास्ती बसली आणि खऱ्या अर्थानं अशी धास्ती गरजेची. कारण की धास्तीमुळे तरी काम सरळ होतील, चारित्र्य व्यवस्थित राहतील आणि 4 लोकात कशा पद्धतीने वागायचं ह्याचंही प्रोटोकॉल या नेत्यांना लागेल. नाही तर अगोदरचा काळ होता. आज जवळपास अशोक खरातमुळं सगळ्या म्हणजे गेल्या 50 वर्षाचा इतिहास ज्या पद्धतीने उकलू लागला आणि ज्या पद्धतीने सत्यसाई बाबा असतील, आसाराम बापू असतील, राम रहीम असतील, अशा पद्धतीनं कुख्यात झालेले जे काही नावं आहेत ती आता पटलावर येऊ लागलेली आहेत. जसं एकेकाळी सत्यसाई बाबांच्या चरणी मोठमोठे प्रतिष्ठित नेते झुकायचे आणि त्यांच्या त्या सोन्याच्या चैनीचा प्रयोग म्हणजे भक्तांना प्रसाद देण्यासाठी ते हवेत हात फिरवायचे, त्यांच्या हातात सोन्याची चैनी यायची, सोन्याची चैनीच्या माध्यमातून लोकांच्या गळ्यात घालून ते लोकांना आशीर्वाद द्यायचे. तसंच आसाराम बापूंनी ज्या पद्धतीची महिमा समाजाला दाखवली आणि या मोहिमेचा जो प्रताप त्यांचा पुढे समोर आला की ज्या पद्धतीने वासनांध परिस्थितीमध्ये समाजाला कशा पद्धतीने गुरफाटल्या गेलं आणि सामाजिक भूमिकेत सुरुवातीला यवन सुरक्षा या परिस्थितीत वागणारे आसाराम बापू शेवटी प्रतिष्ठा आणि राजकीय परिस्थिती मिळाली की ते कसे नरभक्ष म्हणजे काम वासनाच्या अधीन होत गेले आणि सामाजिक परिस्थितीमध्ये आपल्या ज्या सुप्त इच्छा आहेत, सुप्त मनातले क्लेश आहेत किंवा काळे कारनामे आहेत ते समाजाच्या पटलावर आपला मांडून स्वतःची मनमानी करू लागले. अशा पद्धतीचं सगळीकडेच आज जवळपास ज्यांना काही अशा पद्धतीच्या छत्रछाया मिळतात. कारण की नैतिकता जपायची तर त्याला खूप तपस्या लागते.
आणि या नैतिकतेच्या भावनेमध्ये लोकांनी अनेक अग्निपरीक्षा दिल्या, अनेक पद्धतीचे आपले त्याग केले, अनेक पद्धतीने समाजात अशी काही माइलस्टोन किंवा नंदादीप स्थापन केले की ज्यांनी आज समाजामध्ये त्यांचं द्वेतक म्हणून आपल्याला पाहावयास मिळतं. कारण की सामाजिक भूमिकेत अशा दोन्ही नाण्याच्या बाजू आपल्याला पाहायला मिळणार, की ज्या नाण्याच्या बाजूमुळे समाज परिपूर्ण होतील. पण एवढं सगळी अद्दल घडून सुद्धा समाज शेवटी त्या नरकामध्ये जायचं त्या ठिकाणीच जातो. कारण की आजपर्यंत मिळालेले अनुभव, आजपर्यंत मिळालेली शिदोरी हे समाज कधीही अनुभवाने शान होत नाही किंवा मिळालेल्या गोष्टीतून माणूस सावध होत नाही. जोपर्यंत त्याला अनुभवाची चटके बसत नाहीत, अनुभवाच्या माध्यमातून त्याला होरपळत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीचा त्याला खऱ्या अर्थानं गंध आणि सुगंध लक्षात येत नाही. आणि अशीच परिस्थिती या कॅप्टननं करून ठेवली. प्रत्येक ठिकाणी आता जवळपास याची ज्या पद्धतीने भूमिका निघत आहे आणि ज्या पद्धतीनं यासाठी त्या चौकशीच्या घेऱ्यामध्ये ज्या पद्धतीचे नावं समोर येतील, खऱ्या अर्थानं ह्यांना चांगल्या पद्धतीचा धडा शिकवणं गरजेचं आहे. कारण की धडा शिकवल्याशिवाय हे यांच्या परिस्थितीशी नीट राहणार नाही. राजकीय परिस्थिती दिली कशासाठी, तुम्हाला नेतृत्व दिलंय कशासाठी, याची सुद्धा तमार आता या राजकारण्यांना राहिलेली नाही. मनमानी कारभार आणि मन पद्धतीनं आचार विचार ही चतुसूत्री वापरून राजकारण्यांनी स्वतःची मक्तेदारी या समाजावर थोपण्याचा प्रयत्न केला. पण वास्तविक स्वरूपात असं एखादं कांड घडतं की ज्याने ढवळून निघालेलं सगळं पाणी शेवटी स्वच्छ पाणी बाजूला पडतं आणि गाळ शेवटी तळालाच जातो. त्या पद्धतीचा गाळ या खरातनं चांगल्या पद्धतीने ढवळला आणि ज्या पद्धतीच्या कारवाया खरातला करण्यासाठी ज्या काही मुभा मिळाल्या, ते प्रशासकीय अधिकारी असो किंवा ते राजकारणी असो, या दोघांमुळेच हा काळ सोकावला. आणि हा काळ सोकावल्यामुळं ज्या पद्धतीनं सामाजिक भूमिकेत आपली एक वेगळी मक्तेदारी समजून जे मी माझ्या मनाला येईल त्या पद्धतीने वागण्याची पद्धत या खरातला जी ठरवून दिली ना, त्यालाच खऱ्या अर्थानं हे राजकारणी खरे कारणीभूत आहेत. परंतु मला त्या पद्धतीच्या त्या राजकारण्यांपेक्षा त्या ट्रोल आर्मीचं खरं कौतुक करू वाटायला लागले. कारण की ज्या पद्धतीने फेसबुकवर आणि ज्या पद्धतीने सोशल समाज माध्यमावर ज्या पद्धतीने यांनी आता ते कांड सुरू केलंय आणि अनेक नेत्यांचे फोटो सध्या फिरतायत, कोणाची पट्टी लावून आहेत, कोणाचे त्यांच्यासोबत फोटो काढून आहेत, कोणाचे त्यांचे पाय धरता नाहीत, कोणाची त्यांची पूजा करता नाही. खऱ्या अर्थानं आता या अशा पद्धतीच्या फोटोंना नेते कुठपर्यंत लपवतील आणि कशा पद्धतीनं आपण ज्या कुख्यात माणसाच्या संपर्कात आलो याला दडवण्यासाठी काय काय करतील, आता ही परिस्थिती दाखवेल. आणि एसआयटीच्या ससेमिऱ्यामध्ये या पद्धतीनं यांना दिलेल्या खऱ्या ज्या मुभा आहेत, त्याच्यात भले नावं मोठमोठे असतील, पण या मोठमोठ्या नावांना सुद्धा आता जर खऱ्या अर्थाने एसआयटीनं जर चौकशीच्या घेऱ्यात घेतलं आणि खऱ्या सामाजिक कसोटीमध्ये कशी वागायचं असतं आणि कशा पद्धतीनं आपली, कारण की माणूस जेव्हा मोठा होत जातो तेव्हा त्याला लपायला जागा कमी पडत राहते. कारण की कुठेही लपला तो माणूस सहजपणे समाज पटलावर येतो. आणि त्यामुळं हे म्हणतात ना की जो सर्वसामान्य माणूस हा गर्दीत हरवतो, पण एखादा सेलिब्रिटी झाला, एखादा ख्यातनाम झाला किंवा एखाद्याला प्रसिद्धीच्या झोतात आला तर त्याला लपणं कठीण होतं. तशी परिस्थिती आता या सगळ्यांची झालेली. कशा पद्धतीने आपले तोंड लपवायचे आणि आपले काळे कारनामे म्हणजे या खरासोबत कशा पद्धतीने आपले संबंध होते हे झाकायचे, आता ही खरी कसोटी या नेत्यांच्या समोर आहे. त्यामुळं खराची ही भूमिका सामाजिक पटलावर एक खूप मोठा धडा आहे आणि या धड्याला खऱ्या अर्थानं सर्व राजकारण्यांनी आत्मसात केलं पाहिजे. कारण की ज्या भूमिकेत तुम्हाला भूमिका दिलेली आहे प्रश्न मांडायची, तुम्हाला भूमिका दिलेली आहे विकासाला चालना द्यायची, तुम्हाला भूमिका दिलेली आहे लोकांच्या सुखसुविधा आणि प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घेण्याची. कारण की प्रतिनिधी शेवटी निवडला कशासाठी जातो, या सगळ्या गोष्टींना सामाजिक पटलावर कुठंतरी शासन दरबारी मांडावं आणि त्या नागरिकांचं हित संरक्षण करण्यासाठी या लोकांना आपण निवडून देतो. परंतु हे निवडून दिलेले लोक कशा पद्धतीचे धंदे करतात आणि शेवटी ह्याच्या सामाजिक कार्यकर्ते असो किंवा राजकीय कार्यकर्ते असो, एकदा नाव रूपाला आली की यांना यांच्या परिस्थित्या यांना यांचे रस्ते आपोआप सुचायला लागतात आणि ते सुचलेले रस्ते अशा पद्धतीच्या नराधामांना खऱ्या पद्धतीनं संरक्षण किंवा ज्या पद्धतीचं अभय द्यायचंय ते अभय मिळायला सुरुवात होते. आजपर्यंत सगळ्या जर इतिहास जरी आपण काढला तर या सगळ्या इतिहासामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त भूमिका जी रंगलेली दिसेल ती राजकारण्यांची किंवा अधिकाऱ्यांची. त्या पद्धतीने पाय धरले, ज्या पद्धतीने पाय पुजले की त्या लोकांना अशा पद्धतीच्या आविर्भावात ते वागू लागतात की त्यांना वाटतं की सर्वस्व आमच्या पायाशी आलेलं आहे
आणि त्यामुळे हे सर्वस्व आल्यामुळं आम्ही कोणाला लाथाडलं की कोणाच्यावर अत्याचार केले याची दाद आणि फिर्याद घेणार कोण आहे. आणि असंच प्रयोग त्या शिर्डीच्या पोलीस स्टेशनमध्ये झालेला होता. आणि त्या शिर्डीच्या पोलीस स्टेशन म्हणजे अशा प्रयोगामुळं आज ज्या पद्धतीचे रुपाली चाकणकरांवर वेळ येऊन राजीनाम्यापर्यंत किंवा सामाजिक पटलावर ज्या पद्धतीने ट्रोलिंग होण्याची वेळ आली, पण अशा ट्रोलिंगमध्ये खूप जणांचे हात काळे झालेले आहेत. फक्त आज जरी समाज पटलावर रुपाली चाकणकरांवर आपल्या तोंडसूक घेण्याचं जरी त्यांना सौभाग्य मिळत असेल, परंतु मागच्या काळात जर तुम्ही बघितलं तर अशाच लोककला नाट्य मंदिराच्या माध्यमातून ज्या काही आज तोंडसूक घेत आहेत त्यांच्यावरही अशीच पाळी आली होती आणि अशीच तोंड लपवायची वेळ आली होती. कारण की जवळच्याच लोकांनी अशा पद्धतीचे घात केले होते की त्यामुळं सामाजिक पटलावर तोंड दाखवावंच. पण काय शेवटी नाक कापल्यानंतर दोन दोन छिद्र आहेत म्हणणारी लोक आपल्या समाज व्यवस्थेत नेहमीच असतात. त्यामुळं भलेही मागचा इतिहास काही असो, पण आज मिळाली ना संधी मग पोळी भाजून घ्या. आपल्या परिस्थितीनं आपली परिस्थिती दाखवून सामाजिक पटलावर मी किती स्वच्छ चरित्र्याची आहे हे दाखवण्यासाठी खूप जण आपली आपली मरमर करतात. पण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आज तुम्ही दुसऱ्याच्या घरावर दगड फेकून त्यांच्या काचेचे घर फोडतायत, त्या पद्धतीने तुमचेही काचेचे घर अजूनही त्या पद्धतीनं शासन दरबारी कायम आहेत, त्याच्यावरही फायलिंग आहे. पण नशीब की सरकार असल्यामुळे तुमचे काय कारनामे तुम्ही झाकून घेतले. परंतु ते एक जर कोणी एखाद्या माहिती अधिकाऱ्यांनी किंवा एखाद्या कार्यकर्त्यांनी ती परत उचकलं तर त्याच्यातून तशाच पद्धतीचा उखंडा बाहेर पडणार आहे आणि तुम्ही केलेल्या ज्या लोकांच्या पाठराखण आहेत त्या समोर येणारच आहेत. परंतु त्यासाठी या सगळ्या गोष्टीची तुमच्या मनामध्ये धास्ती असली पाहिजे की आपण सामाजिक वसामध्ये आहोत आणि सामाजिक वसा घेतल्यानंतर लोकांशी चांगल्याच पद्धतीचे व्यवहार करणं हे आमचं नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळं या संदर्भात तुमच्या मनात ज्या काही प्रश्न येत असतील किंवा अशा पद्धतीनं धुतल्या तांदळाचे दाखवणाऱ्या लोकांच्या बद्दल तुमच्या मनात काही संवेदना असतील तर निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून मांडा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.